वैकुंठीचे सुख रुळे पायी नामाचा धारक विष्णू रूप देख नामाचा धारक विष्णू रूप देख वैकुंठीचे सुख रुळे पायी निराकार देव आकारासी आला निराकार देव आकारासी आला भक्ती पै स्थापिला नाम मात्रे नाम मंत्र बीज जोवरी नाही जया नाम मंत्र बीज जोवरी नाही जया जोवरी केशवतया प्राप्त नाही निराकार देव आकारासी आला निराकार देव आकारासी आला भक्ती पै स्थापिला नाम मात्रे नामा म्हणे नाम केशव केवळ नामा म्हणे नाम केशव केवळ जानती प्रेमळ हरी भक्त नामा म्हणे नाम केशव केवळ नामा म्हणे नाम केशव केवळ जानती प्रेमळ हरी भक्त निराकार देव आकारासी आला निराकार देव आकारासी आला भक्ती पै स्थापिला नाम मात्रे विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
वैकुंठीचे सुख वैकुंठीचे सुख वैकुंठीचे सुख लोळे पायी निराकार देव आकाराशी आला निराकार देव आकाराशी आला निराकार दे आकाराशी आला निराकार देव आकाराशी आला बोला की द्रुपद बोला की निराकार देव आकाराशी आला आला निराकार देव आकारासी आला देव आकाराशी आला निराकार देव आकारासी 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 आला पिला राम मात्र भक्ति सुख पावना नाम मात्र निराकार देव आकारासी आला निराकार देव आकारासी आला भक्ति सुखे पावला नाम मात्र भक्ती सुखे सापिलो नाम मात्र निराकार देव आकारासी आला निराकार देव आकारासी आला विठ्ठल 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 विठ्ठल
गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव केशवतया प्राप्त नाही निराकार देवाकारास्याला भक्ती पैरी स्थापिला नाम मात्रे नामा म्हणे नाम केशवतीव जाणती प्रेम हरिभक्त निराकार देवाकारास्याला 7 दिवसाचा अनुष्ठान आणि त्याच्यामध्ये आजची पहिल्या दिवसाची सेवा काय करायची पुरुषोत्तम मासाचं एवढं विशेष काय खरं याचं नाव मलमास आहे पुरुषोत्तम मास हा मलमास मलमास म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपले जे 12 महिने सांगितले चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन या असलेल्या कोणाकडे आपण कोण सांगत नाही त्या 12 महिन्यामध्ये आपलं जे गणित चालतं संस्कृती आपली भारतीय हिंदू संस्कृती चालते सूर्यमालिकेवर चालते सूर्यमंडळावर चालते आपल्या पंचांगामध्ये रोज किती वाजता सूर्योदय आणि किती वाजता सूर्य असते हे दोन्ही टाइम दिलेले असतात आपण ते बारकाईने पाहत नाही पण आपले पूर्वज खरं महान होते महान आहेत ज्या टायमाला सूर्योदय दिलाय त्याच टायमाला सूर्योदय झाला पाहिजे ज्या टायमाला सूर्यास्त दिलेला असतो
त्याच टायमिंगला सूर्यास्त होतो. एवढं तंतोतंत गणित आपलं. आणि ते सूर्यास्ताचं गणित मांडत असताना महिन्याला आपल्या संस्कृतीप्रमाणे 30 दिवस असतात. आपलं वर्ष 360 दिवसाचं आहे, 365 दिवसाचं नाही. आपल्या महिन्यात किती दिवस? 30. आणि महिने किती? 12. 12 म्हणजे किती? 60. 360 दिवसात 12 त्रिक 36. 36. माझं गणित कसं? 36. 360 दिवसाचं आपलं गणित आहे. त्या 360 दिवसामध्ये दर महिन्याला सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेमध्ये कमी जास्त रोजच्यावर बदल होत असतो, फरक होत असतो. आणि तो फरक तिथी बदलत असताना आपली तिथी रात्री 2च्या पुढे बदलते नियमाप्रमाणे. पण कधी सकाळीच होते, कधी दुपारीच होते, कधी रात्री 9 बदलते. मग जेव्हा जेव्हा आपल्याला विशेष असं काही काम असतं, उदाहरणार्थ पक्ष घालायचा, श्राद्ध घालायचं, तिथी जर असते चतुर्थी आणि श्राद्ध असतं तृतीयेला, असं कसं काय? तर त्याचं कारण काय असतं? अपरांतकाळाला म्हणजे दुपारी 12 वाजता जी तिथी असते तिला त्या नियमाप्रमाणे दर महिन्याला तिथे काही क्षय येते तर काही तिथे उदाहरणार्थ आता येणारी एकादशी द्वादशी आहे, येणारी एकादशी द्वादशी नाही, 1 दिवस पुढे सरकते. तिथीला महिन्याला 11 वेळा 11, पण खाली निघेल द्वादशी त्या दिवशी दशमी आहे आणि दुसऱ्या दिवशी 12-11 वेळा त्या दिवशी भागवत एकादशी. असं का? तर ते ज्या क्षणाला ज्या वेळेला जी सूर्योदयाला तिथी ठेवली जाते किंवा शास्त्र सूर्योदयाची तिथी एकादशीला धरली जाते, शेष उरली शेवटची, म्हणून द्वादशीला एकादशी करायची. असा तो त्या दिवसाचा गणित मांडत असताना कमी जास्तीपणा येतो. त्या कमी जास्तीपणा आलेला भरून काढण्याकरता दर 2.5 वर्षाला 3 वर्षाला 1 महिना बाजूला पडतो. तसं आपण हात उचलून ठेवतो की बाजूला खर्च असू दे गावाकडे लागते, तसे ते साठवून ठेवलेले पैसे 1 दिवसाची तिथी नाही, 2 तासाची 3 तासाची घटका मागं परत गेलेली, दिवसाची घटका परत गेली, ती एकत्र झाली, त्याचा झाला मलमास. या नावांका महिन्याला खरं नाव आहे मलमास. त्या मलमासाचं वैशिष्ट्य सांगत असताना त्याच्यामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. उदाहरणार्थ कोणाच्या घराची पायाभरणी करायची, कुणाच्या घराचा प्रवेश करायचा, कुणाचं लग्न ठरवायचं, कुणाचं लग्न करायचं, नवे मुलगी बघायचा सुद्धा कार्यक्रम ह्या महिन्यात घेतला जात नाही. आसून बांधले सगळ्यात थोडं शिल्लक राहिले असल्यामुळे याला शेष म्हणतात. आणि त्याच्यामुळे याला अंगीकार झालं नाराज. 12 महिन्याला चैत्रापासून ते फाल्गुनापर्यंत 12 महिन्याला 12 महिन्याचे अधिष्ठान होतात. 12 महिन्याला 12 महिन्याची अधिष्ठान होतात. त्या महिन्याला कोणीच तयार होईल, अंगीकारच करणार. ते रुसलं आणि ते रुसून गेलं परमात्म्याकडे. परमात्मा शेषशाही क्षीरसागराच्या ठिकाणी बसलेले आणि ते देवापुढे रडू लागले. काय देवा? सगळ्या सृष्टीचा करता धरता तू, दयापासून सगळं झाले.
सृष्टीशी सगळ्या सृष्टीचा करता धरता तो परमात्मा असलेला. माझी उत्पत्ती कोणी केली? तूच केली. पृथ्वीचा जो कोणी घातला तुम्हीच घातला. सूर्यमंडळ मानलं तुम्हीच मानलं. माझी जर काय उत्पत्ती तुमच्यापासूनच आहे तर माझा एवढा त्याग करा. नुसता त्याग नाही, तिरस्कार माझा एवढा तिरस्कार कशा करता? काय झालं? कुणी माझ्या ठिकाणी काही शुभ कार्य नाही, काय नाही, मला तुम्ही चांगलं म्हणत नाही, मला मनमास म्हणतात. आता मनमास म्हणजे काय चांगलं नाव आहे का? मला म्हणजे चांगलं नाव आहे का? तुझी काय इच्छा आहे? काय नाही, मी तुम्हाला शरण आलो, तुम्ही माझा अंगीकार करा आणि माझा उद्धार करा. मग परमात्म्याने त्या मनमासाला आपलं स्वतःचं नाव दिलं. त्याचं नाव दिलं पुरुषोत्तम. पुरुषा माझी उत्तम. सगळ्या महिन्यामध्ये तू सगळ्यापेक्षा उत्तम असशील वरदान दिलं. नुसतं एवढ्यावरच नाही भागवलं. अरे जा, तुझा सगळा समाजाने तिरस्कार केला ना, मी तुला वरदान देतो. तुझ्या ठिकाणी जो कोणी भगवत भक्ती करल, जो कोणी भगवत नामचिंतनाचा अट्टहास करल, जो कोणी दान धर्म करल, जो कोणी अनुष्ठान करल, त्याला इतर महिन्यामध्ये फलश्रुती आहेच, नाही असं नाही. पण तुझ्या ठिकाणी जर का कोणी करत असेल तर त्याला मी त्याच्यापेक्षा जास्त फळ देईल. अधिकस्य अधिकम फलम म्हणलेलं आहे. तुला त्या महिन्यामध्ये जास्त फळ देईल. आशीर्वाद दिला, त्याला वरदान दिलं. तेव्हापासून या मलमासाला पुरुषोत्तम मास म्हणू लागले. काही साधक बाधक लोक त्याला अधिक महिना म्हणू लागले आणि तुमच्या आमच्यासारखी इडी गाबळी धोंड्याचा महिना म्हणू लागले. धोंड्याचा का? आम्हाला जावयाला धोंड्याचा वाण दिला म्हणजे फळ जास्त मिळतं असं म्हणते. म्हणून तुमचा मित्र आले ना इथं आला. धोंड्याचा महिना म्हणतात. असो, ह्या महिन्यामध्ये कृष्ण भक्तीला फार महत्व दिलं. तुलसी अर्चन करावं, जेवढं जमल तेवढं करावं. सहस्रनामाचे पाठ करावे. महाराज आम्हाला सहस्रनाम येत नाही, आम्ही काय म्हणायचं? नामपाराचा गुरु म्हणतो ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काह्या. अरे तुला सहस्रनाम येत नाही ना, काही म्हणू नको. द्वादशाक्षराचा मंत्र जप कर. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणावं. कृष्ण देवाला, भगवान कृष्णाला तुळशी अर्चन करा. नाही लय मोठं. द्वादश म्हणजे 12 अक्षर भोकायची. आजचा जमाना बघितलं तर नुसतं असं फटाक 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 करणारा, बोटावर चालणारा जमाना. 12 अक्षर तुकोबरा म्हणतात, ते सुद्धा म्हणू नको. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. नाही हो, ते सुद्धा 12 अक्षर आहेत. आम्हाला सोपं सांगा. तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी विठ्ठल. 3 अक्षराचा मंत्र सांगितला. 3 अक्षराने विठ्ठल 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 म्हणत जरी सुद्धा तुळशी अर्चन केलं तरी सुद्धा त्या महिन्यामध्ये फलश्रुती सांगितली. नाही आम्हाला विठ्ठल म्हणता येत नाही, आमची जीभ जड आहे नाही का. आमच्या लहानपणी जन्माला आल्यावर आजीने मध्ये चटवलं नाही आम्हाला, त्याच्यामुळे आमची जीभ जड आली. तुकोबरा म्हणतात नको म्हणून जा, 2 अक्षर म्हणून. राम राम 2 अक्षरी. राम राम 2 अक्षरी. सुलभ आणि सोपारी. सुलभ आणि सोपारी. जागा मागील पहारी.
रामकृष्ण वासुदेवा जानवी जनासी वाजवित परीरा घागरा घोषगा रामकृष्ण वासुदेवा शेवटची गोड रामकृष्ण वासुदेवा जानवी जनासी वाजवित पडेगा काळ घागऱ्या मोठेगा रामकृष्ण वासुदेवा राम राम दोन अक्षरे राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागील पहारे शेवटची गोड तेची खरे गा. या न्यायाने या महिन्यामध्ये भगवत नामचिंतनाला अतिमहत्व आणि त्या अनुषंगाने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ह्या महिन्यामध्ये विशेष असे अनुष्ठान सांगितले गेले. कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण करतं, कोणी एकनाथ महाराजांच्या भागवताचं करतं, कोणी नामदेवाच्या अभंगाचं गाथ्याचं करतं, कोणी तुकोबारांच्या गाथ्याचं करतं. मात्र नामचिंतनाला महत्व जास्त दिलं. का दिलं महत्व? सांप्रत कलियुगात जर का काळ पाहिला तर या युगामध्ये भगवत भक्तीशिवाय दुसरा कुठला तरणोपाय या जीवाला नाही. ह्या युगाचा विचार केला कृत त्रेत द्वापार आणि कली, 4 युगाची चौकडी असलेली. व्यासांनी श्रीमद भागवतामध्ये 4ही युगामध्ये उपासना मार्ग वेगळे वेगळे सांगितले. कृतये ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मकही द्वापारे परिचर्यायाम कलोत्तधारी कीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान नावाचं साधन सांगितलं. कृतये ध्यायते विष्णू का ध्यान सांगितलं? युग परत्वे साधनं बदलत गेली. त्याचं कारण काय? युग परत्वे मानवी शरीरही बदललं आणि माणसाचं आयुष्यही बदललं. कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य लाखो हजारो कोट्यावधी वर्ष आयुष्य होत. नामदेवांनी ज्या वेळेस शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा घेतली ती कुठे घेतली? चंद्रभागे तिरी ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. चंद्रभागेच्या तीरावर नामदेवराय बसले असताना काही लोकांच्या बोल नका काही लोकांचं टोळकं बसलं होतं आणि ते गप्पा मारत बसले असताना त्यांचा विषय होता, अरे कोणी वाल्मिक नावाचा
कोळी जातीतला जन्माला आलेला, पण त्यांनी भगवत भक्ती करून रामायण लिहिलं. किती लिहिलं? शतकोटी, 100 कोट श्लोक तयार केले. आणि ही गोष्ट नामदेवाच्या कानावर जाता जाता पडली. नामदेवांना वाईट वाटलं. अरे 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 अरे, वाल्मिकांनी शतकोटी ग्रंथ केले ना, आम्ही व्यर्थने आयुष्य गमाविले. आतापर्यंत व्यर्थ जगलो, व्यर्थ उपासना केली, व्यर्थ भक्ती केली. तिथंच चंद्रभागेतलं पाणी घेतलं, पुंडलिकराय समोर गेले आणि संकल्प केला, शतकोटी तुझे करीना भंग. पुंडलिकराय पुढे संकल्प केला आणि थेट रावळात गेले आणि देवाला सांगितलं, देवा मी आत्ता चंद्रभागेच्या ठिकाणी अशा अशा गोष्टी ऐकल्या, मला ते अनावर झालं. मी आत्तापर्यंत 80 वर्ष आयुष्य असलेलं माझं 40 ओलांडली, मी माझं निम्म आयुष्य संपलेलं आहे. आता निम्म तुझ्या कारणाला लावण्याकरता म्हणून शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा मी करून आलोय. आता माझं पण पूर्ण करण्याचं काम तुझं. नामा म्हणे जरी न होता संपूर्ण, जीवा उतरी न तुझं पुढे. देवाला सांगितलं गेले निघून. ही प्रतिज्ञा कोणी केली? नामदेवांनी केली. सांगितलं देवाला आणि गेले जाऊन. आता तुझं बघ म्हणलं काय असेल ते. मग नामदेवराय गेले निघून आणि देवाला काळजी वाटली. देवाने अष्टाक्षरी मंत्र जपला. कुठला? काय करू कसं करू, काय करू कसं करू. चंद्रभागेच्या ठिकाणी आले वाळवंटात आणि अशी हाताची घडी घेतली, उगं इकडे जायचं, काय करू कसं करू, काय करू कसं करू. चिंता वाटू लागली देवाला. अरे वाल्मिकाचा काळ कोणता होता, आता सांप्रत कलियुग आहे. नामदेवाला घेतलं बोलून, अरे नामदेवा तू प्रतिज्ञा केली खरी, पण त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. माझा मुद्दा येत आहे. कृतियुगामध्ये आयुष्य माणसाचं कोट्यावधी वर्षाचं होतं. नामदेवाचा एक अभंग आहे का, किती अरे अरे मना सोस करसी किती, हे तव वायाची धनसंपत्ती. यात नामदेवाने एकेकाची यादीच काढली. त्या मनाला उपदेश करताना म्हणतात, अरे मना, अरे तू सोस म्हणजे हाव किती करशील रे, किती हाव करशील. तुकोबाराचं एक वाक्य बघा, काय मन नाही धरीत आवडी आणि प्रारब्ध जोडी त्याची खरे. मनाला काय आवडत नाही हो, सगळंच आवडतं. किती आवडतं, किती आवडतं. दुसऱ्याचं घर बघितलं की असं वाटतं आपलं बी असंच असावं. दुसऱ्याची गाडी बघितली की वाटतं आपली अशीच असावी. दुसऱ्याचा मोबाईल बघितलं की वाटतं आपला असाच असावा. जरा थांबलो असतो 2 दिवस तर बरं झालं असतं, दुसरा मोबाईल मिळाला असतं ना का चांगल्या कंपनीचा. दुसऱ्याचं बघितल्यानंतर मनाला वाटतं आपलं असंच असावं. काय मन नाही धरीत आवडी, मनाला काय आवडत नाही, सगळं आवडतं. पण प्रारब्ध जोडी, हे महत्वाचं आहे. प्रारब्धात जेवढं आहे तेवढंच मिळतं. जैसा जैसा असेल भोग, जैसा जैसा असेल भोग,
जैसा जैसा असेल भोग तैसा तैसा घडेल योग. मनाला सगळं आवडतं पण प्रारब्धात असेल तेच मिळतं ना. त्या युगामध्ये आयुष्य माणसाला कोट्यावधी वर्षाचं आयुष्य असलेलं माणसाचा प्राण माणसाच्या अस्थिमध्ये राहत होता. अस्थिमय प्राण होता. कृतयुगामध्ये माणसं जेवढ्या वर्ष जगण्याचं कारण काय होतं, आपला प्राण आपल्या शरीरात अस्थित राहत होता, हाडामध्ये राहत होता. शरीराचा विचार केला तर शरीरातला सगळ्यात टणक भाग कोणता असेल तर ते अस्थित असतील. माणूस मेल्यावर जाळतात आमच्याकडं, तुमच्याकडं जाळतात ना. आणि तिसरा दिवस असतो, कशा करता असतो, त्याला आवडणारे पदार्थ खाऊ घालायला का पाहुण्याला काय काम नाही म्हणून आपलं यायला राहिलं पहिल्या दिवशी चला तिसऱ्याला म्हणून. तिसरा दिवसाचा जो विधी आहे ना, तो विधी नाथांनी रामायणामध्ये सांगत असताना तिसऱ्या दिवसाचं कावळ्याचं काय महत्व नाही सांगितलं नाथांनी, 10व्या दिवशी सांगितलं. तुमच्याकडे दुसरा आहे काय? नाही इकडं आमच्याकडे तिसरा आहे. तुमच्याकडे कधी असतो? तिसरा 10 दिवस चांगलं जवळ देतात मग उचलतात. आणि तिसरा तो विधी आहे ते धरणी मातेच्या उपकारातून मुक्त होण्याकरता जायचं असतं. त्या पृथ्वीने आपल्याला आपल्या घरातल्याला जे कोण गेलं असेल त्याला शेवटी सुद्धा जागा दिली, त्याच्यातून उत्तीर्ण होण्याकरता जायचं असतं. पहिलं गेल्या गेल्या ती भूमी पवित्र करायची असते, गोमूत्र गोमय शिंपडायचं असतं आणि मग शिंपल्यानंतर ते अस्थि गोळा करायचे असतं. आमच्याकडं 10 मन सरपण वापरतात, तुमच्याकडे किती वापरतात? 10 मन वापरतात ना. 10 मन सरपणात घालून त्या माणसाला जरी जाळलं तरी सुद्धा हाडं शिल्लक असतात तिथं आणि ती उचलायची आणि गंगेला अर्पण करायचे असतात. एवढा शरीरातला टणक भाग असतो काय, अस्थि. मग जसा अस्थि टणक आहे, अस्थिमध्ये प्राण असल्यामुळं माणसाचं आयुष्य तसंच होतं. माणसं हाडं झिजून झिजून मरत होते. आता नुसतंच म्हणतात आमची हाडं झिजली. आता हाडं कुणाची झिजत नाहीत, कोणाच्या हाडाचं काढीव होत नाही, कोणाच्या रक्ताचं पाणी होत नाही, नुसतं म्हणत असते. त्या काळा युगात कृतयुगामध्ये हाडं अस्थिमय प्राण असल्यामुळं माणसं तेवढी जगत होती. जसं आयुष्य होतं तशी भगवत उपासना कठीण होती. कृतये ध्यायते विष्णू, ध्यान नावाचं साधन सांगितलं. ध्यान किती कठीण आहे, किती कठीण आहे. कलियुगातलं ध्यान वेगळं, तुमचं आमचं ध्यान म्हणजे नाम जपत आहे वैकरी आणि चित्त धावे विषयावरी. आमच्या हाताने जपमाळ चालू असते, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पण डोळे झाकले डोळ्यापुढे दुकानच दिसते. अगं अजून बाबा गेला ना, 9:30 वाजले, बाजारचा दिवस, दुकान का उघडणार? सकाळची भवानीच्या पारीला सकाळ झटका असतो असंच म्हणतात ना. मी शिंप्याचा म्हणून म्हणलं विठाला. लोकांचं काय आपलं सांगावं नाही का, लोकांचं काय सांगावं. आमचं ध्यान म्हणजे विषयावर चित्त असतं, मुखाने नामचिंतन असतं. तसं त्या युगात नव्हतं. ते ध्यान कठीणच आहे. कठीण असलेलं ध्यान सुद्धा लोक साध्य करून समाज आपला उद्धार करून घेत होता. कृतयुग संपलं, त्रेतायुग सुरू झालं. त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य जरा कमी आलं. काय कमी आलं? जो प्राण आपल्या हाडामध्ये राहत होता तो अस्थिमय प्राण आमचा मांसामध्ये आला. हाडापेक्षा मांस जरा मऊ आहे, जरा लवकर खराब होतं. जसं प्राणतत्व बदललं तसं साधनही बदललं. त्रेतायाम यजतो मकई, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म सांगितलं. भगवंताची उपासना करत असताना यज्ञ यागादी कर्म करावं. यज्ञ यागादी कर्माची फलश्रुती म्हणून परमात्म्याने त्यांना दर्शन द्यावं.
यज्ञयागनाकरता लागणारी साधन सामुग्री त्या युगामध्ये उपलब्ध होती. तसे मंत्राचे उच्चार करणारे साधक त्या युगामध्ये उपलब्ध होते. त्या मंत्राच्या उच्चार आणि त्या मंत्राच्या योगाने ती देवता प्रसन्न करता येत होती. आता मंत्राच्या उच्चाराने देवता प्रसन्न होत नाही. का होत नाही? त्याची साधनच नाही. आमची जीभच काय म्हणतात त्याला, आमच्या आजोबा म्हणायचे शब्द, बोलू सांगू का? आमच्या आजोबा वैकुंठवासी श्री गुरु अण्णासाहेब आमच्या, आम्ही अण्णा म्हणायचो त्यांना. ते सांगायचे ही जीभ आहे ना, ही जीभ शिंदळीची म्हणायची. का म्हणायचे? हिला सगळं घेऊ वाटतं पण नामचिंतन घेऊ वाटत नाही. हिच्या मुखाला सगळे काही बोलल, कितीही बोलल, पण नामचिंतन घेऊ वाटत नाही. अगदी कीर्तनात बसल्यावर सुद्धा घेऊ वाटत नाही. म्हणजे जिभेची आपल्या उपासना संपली. एखाद्या मंत्राचं सिद्ध होत असताना आचरण पवित्र असावं लागतं, शुद्ध असावं लागतं. तेवढं आचरण त्या युगामध्ये घडत होतं, आता नाही घडत. ध्यान नावाचं साधन संपलं, यज्ञयागादी कर्म आलं. यज्ञयागादी कर्म करण्याकरता मंत्राचा उच्चार, मंत्राची सिद्धता, आचरण, लागणारी संपत्ती, लागणारं धन सगळं उपलब्ध होत होतं त्रेतायुगामध्ये. त्रेतायुग संपलं, द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये ध्यान, यज्ञयागादी कर्म बाजूला पडलं. का पडलं बाजूला? माणसाचं आयुष्य आणखीन कमी झालं. मनुष्याचा मांसातला प्राण रक्तामध्ये आला. रक्त हे मांसापेक्षा काय आहे? पातळ आहे. आणि माणसं आणखीन कमी जगू लागले. मग साधनही बदललं. माणसापाशी तेवढी सिद्धता होत नव्हती. मग साधन काय? द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये परिचर्या, देवाची पूजा अर्चा साधन सांगितलं. षोडशोपचारी, पंचोपचारी देवाची पूजा करा, अष्टोपचारी, द्वादशोपचारी उपचारी पूजा करावी. ती पूजा करत असताना मनापासून करावी ते पूजा मनी जेने नारायण संतोष पावी. पूजा करत असताना मनापासून करावी, नाहीतर जगाला दाखवण्याकरता म्हणून पूजा करू नये. सोवळं नेसायचं, अंगावर उपरणं घ्यायचं, देवापुढं जायचं आणि पूजा करता करता नाही ती भलती बडबड करायची. जगाला प्रेम दिसे खरे जना आणि भिन्न अंतरी भावना. पूजा करत असताना मनापासून, अगदी प्रसन्न मनाने पूजा करावी. तुकोबराय नवल करतात. नवल काय? नवल करतात जी गवळ्याची पोरं अंगाला शेणाचा, गोमूत्राचा धुरट घाणवास येणारी, कधी आंघोळ न करणारी, कधी दात न घासणारी, फाटक्या चड्ड्या घालणारे, हाफ शर्ट घालणारे, पुटक्या बंड्या, दोनावर फाटलेली ठिगळ आलेली चड्ड्या, असली विद्रूप दिसणारे गवळ्याची पोर, पण परमात्मा त्यांच्यामध्ये राहत होता. त्यांच्या सवगणी म्हणून त्यांच्या बरोबर खेळत होता. नुसता खेळायचा नाही, त्यांचं उष्ट खायचा. पाहता गोवळी खाय त्याची उष्टावळी. उष्ट वेगळं आणि उष्टावळी वेगळी. उष्ट म्हणजे प्रत्यक्ष मुखातलं आणि उष्टावळ म्हणजे खाता खाता ताटाच्या बाहेर पडलेलं. तसं देवाने गोळा करून खावं, उष्टावळी खावी. काय एवढं? कशा करता एवढं? गवळी याची ताकद. कोण पोरे चांगली? एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्ती. कशा करता? काय साधना केली ती गोपाळांनी? कोणती उपासना केली होती? तुकोबराय म्हणतात दुसरं काही केलं नव्हतं. त्यांनी देवाची पूजा केली होती. कोणती पूजा केली होती? मुखाने नामचिंतन त्याचं घेत होते. करते नामाचे चिंतन Yeah.
करते नामाचे चिंतन कर नामाचे चिंतन ते विठोलेन ते विठोबा ते मरण करते विठ ते ध्यान ते ध्यान नामाचे चिंतन कर नामाचे चिंतन हे चिंतन कलियुगामध्ये भगवंताच्या उपासनेकरता असताना भगवत प्राप्ती करता भगवत स्वरूपाच्या ज्ञानाकरता व्यासांनी सांगताना साधन सांगितलं हरिभक्ती करोतर हरिकीर्तना कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण भेटेल देव ना पाहू खरा हरी जळतील पापे मंत्रीचे सुखे तोवर एकमेव एक साधन असं आहे ते आपल्याला परमात्म्याच्या प्राप्तीवरून घेण्याकरता सिद्ध आहे. इतर कुठलीही साधन जर का आपण कलियुगामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर ते आपले साधन सफल होणार ध्यान लावण्याकरता घरात कसं वाटतं घरात बसून ध्यान लागतं ज्ञानोबरा सांगतात ध्यान लावायचं असं सुचवदेशे प्रतिष्ठात्मक मानस महात्मा अरे बाबा ध्यान लावायचं असेल घरात बसून होत नसतं सुचवदेशी पवित्र देशात जावं लागतं पवित्र देशात जाऊन तिथं राहून तिथं अनुष्ठान करावं लागतं योग साध्य करत असताना योग साध्य करत असताना योगाचे अष्टांग सांगितले नाही का यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा ध्यान आणि मग समाधी ध्यान नावाचं 6वा अंग आहे मग धारण मग आठवी समाधी समाधी अवस्था आहे समाधी अंग नाही यम म्हणजे काय नियम म्हणजे काय प्राणायाम म्हणजे काय प्रत्याहार म्हणजे काय नियमाचे पण 4 अंग आहेत आयुष्य सत्य स्त्रिय ब्रह्माचार्य परिग्रह आयुष्य राहणं कुठल्याही जीवाचा मत्सर न करायचा कोणत्याही जीवाचा सत्य वाचेने सत्यच बोलायचं असत्य बोलायचं नाही यमाचा अंग म्हणजे एक साधन आहे सत्य अहिंसा सत्य अस्तेय अस्तेय म्हणजे जगाविषयी कोणाविषयी मनामध्ये द्वेष ठेवायचा नाही मैत्रत्वाने राहायचं जगमित्र होईचा कळाचा दुर्जनाचं संकटाचा सामना ब्रह्मचारी राहायचं इतर राहायचं सोडून सुचवदेशी आता शहरामध्ये आता उन्हाळा चालू आहे ह्याला काय सध्या पिंकल नाही पण थंडी आलेली शहरामध्ये पिकले कशाचं योगाचं ध्यानाचं जे शिकण्यासमोर लोक असतील बरोबर पगार असते
AC मध्ये बसून काम करायचं, डिग्री सुटलेली असते आणि ती मग कुठेतरी जायचं सांगायचं की योग करा तुम्ही, मग तुमची डिग्री वजन कमी, मग त्याच्याकरता ते पवित्र हवा निर्णय करता बोलून आता कुठं जाणार शेती काय बापच्या जपून ठेवली होती आम्ही पण टाकली विकली, शेती विकली, गाडी घेतली, कोणता ऐकला लग्न केलं, कोणता ऐकला वाढदिवस केला. आता काय खाली आता घंटा करून निघला, आता राहिला घंटा. मग ती नोकरी करून टीव्ही वाजलेली असती, जायचं कुठं, मग ते तसली नवीन जाग मिळते आपल्या ग्रामीण भागात लोकांना म्हणा नवीन जाग मिळते. दुकानामध्ये झाले तुम्ही आलं पाहिजे ना, मग ती तसली सगळ्यांमध्ये राहते, ते हात राहायची, त्याच्यावरच बसायचं, दुसऱ्यावर बसल्यावर वीस वेळे असे काटे चालवून द्यायची, तसंच आहे. बसायला कुठं झाडाखाली. आता झाडाखाली बसल्यावर ह्याला हवा शुद्ध मिळणार का अशुद्ध मिळणार, मध्ये 72 किलोला जरी जाऊन बसला, वृक्ष हे कार्बन डायऑक्साईड सोडते, ऑक्सिजन सोडते. या तुम्हाला आम्हाला काही नापासला कळतो की वृक्ष हे रात्रीच्या समयाला कार्बन डायऑक्साईड सोडतात, फक्त एकच वृक्ष तुळस आहे 24 तास ऑक्सिजन सोडतं, म्हणून त्याला तुळस असायची. हे समजावी तर हे तिथं जाऊन बसतं झाडाखाली. आता झाडाखाली बसून जर काही नाक टाकून श्वास प्राणायाम करायला लागला, अक्षर वाढला, कार्बन डायऑक्साईड वाढला, मग डिग्री कमी होईल का जास्त होईल, वाढते असून इथं नाही सुचव द्यायचे, तिकडं पवित्र देशात जायचं जिथं कसलाही प्रकारचं प्रदूषण नाही, हवा शुद्ध आहे, अशा ठिकाणी जाऊन साध्य करायचं. सोपं तुम्ही आम्ही प्रापंचिक लोकांना सोपं आहे ना, भगवंतानं सांगितलं अर्जुना कशाला मागायला लागतो या, कशाला मागणी करतो तुम्ही, सर्व सोडून दे दुसऱ्या मार्गांचं तमेव शरणं गच्छ पराम शांती ध्यानं प्राप्स्यसि शाश्वतम्. अरे तुला शाश्वत सुख देतो, कुठे कशामुळे देतो, काही करू नको, फक्त मला शरणी तमेव शरणं गच्छ. कशाच्या ध्यानामध्ये योगाच्या मार्गाला नको जाऊ. योग करून कोणाचा उद्धार झाला, केशव असते सांगताम संकेत देह बरोबर योग करणं, ध्यान लावणं म्हणजे शरीराला कष्ट होऊन घेणं, शरीराला त्रास देणं, शरीर शोषण निरोधक शरीर शोषण शरीर शोषण प्राण ब्रह्मानंदे नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा आरो देवा
शरीर शोषण ऊर्ध्ववायुचा शोषण करून भंग ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा शरीर शोषण प्राण निरोधन असले प्रमाण आपण पडतो म्हणाले दुसरं म्हणाले येत नाही सांगितलं ते आपणच म्हणाले प्रमाणे आपल्याशिवाय दुसरं म्हणून शरीर शोषण प्राण निरोधन सगळा त्रास कलियुगामध्ये शक्य नाही कलियुगामध्ये अवघीचं साधने सगळी साधन कलियुगामध्ये कीर्तन लाजवली नामजोरा सांगतात अरे बाबा ज्या त्या युगामध्ये जिथे साधनं करून जी अवस्था प्राप्त होत होती ती अवस्था कलियुगामध्ये भगवत नामचिंतन होती नामाचा धारण विष्णूरूप देख वैकुंठीचे सुख रुळे पाय गाव महाराज नामचिंतनाने जर का भगवत स्वरूपाची प्राप्ती होत असेल मग त्यांना नामजोडे म्हणतात बाबा त्या काळात ती साधनं होती पण भगवत भक्तांनी त्या साधनाचा अंगीकार केला नाही पृथ्वीयुगामध्ये प्रल्हाद नावाचे भक्त झाले नामदेवांचा पहिला होता नामदेव या काही युगातले नाही 4 युगातले चौयुगाचा भक्त नामदेव पृथ्वीयुगामध्ये पहिला होता प्रल्हाद राक्षस ज्या मुलामध्ये देवाचं नाव घ्यायचं नाही असा आदेश होता त्या हिरण्यकश्यपूच्या मुळात नामदेव या रूपाने अवतीर्ण झाले नुसते अवतीर्ण झाले नाही भगवत भक्त कुठेही कधी अवतीर्ण होऊ द्या तैसी दशेची वाट न पाहता वैशेच्या गावाने येता बालपणी सर्वज्ञता वरी तयार प्रल्हादाला परमात्म्याने दर्शन दिलं तेव्हा वय वर्ष किती होत 5 वर्षाचं वय होतं काय साधना केली प्रल्हादाने कुठे गेलता ध्यान लावायला कुठे योग साध्य करायला गेलता किती महाराज त्या प्रल्हादाला मारण्याकरता हिरण्यकश्यपूने आतोनात प्रयत्न केले किती प्रयत्न केले प्रल्हादाला अग्नीत बसवलं त्याची ती बहीण असलेली होलिका तिला वरदान होतं त्या अग्नी तिला शंकराने वरदान दिलं होतं की तुला अग्नीत भस्म करणार नाही जाळणार नाही ती होलिका म्हणली असं कर दादा मला बसव चितरच त्या चितेवर मी बसते म्हणली आणि माझ्या मांडीवर दे म्हणली तुझ्या पोराला प्रल्हादाला आणि दे म्हणली पिटवून तुझं पोरगा जळून जळून मी येईल म्हणले बाहेर ते होलिकेने सांगितल्याप्रमाणे चितार रचली चितार रचून ते होलिका मांडी घालून बसली ठरल्याप्रमाणे प्रल्हादाला मांडीवर दिलं ठरल्याप्रमाणे चिता अग्नी दिला
पण परिणाम असा झाला, अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदयी गोविंद म्हणूनिया. भगवत नामचिंतनाचा अट्टहास असल्यामुळं ज्या होलिकेला वरदान होतं ती गेली जळून आणि प्रल्हाद आला पळून. प्रल्हाद महाराज बाहेर पडले, अग्नी जळली नाही. नंतर ना कडेलोट करण्याचा प्रयत्न केला, मांस दिला हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला, विषप्राशन करण्याकरता कयादुकड दिलं. ज्या आईने 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं त्या आईच्या हातात ग्लास दिला भरून, दुधाचा नाही विषाचा. सांगितलं पास तुझ्या पोराला, माझी आज्ञा ऐकत नाही. त्या कयादुनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आईला. प्रल्हादाला, प्रल्हादा असं करू नको, बाबाच्या मना विरोधात जाऊ नको, अरे बाबाच्या हातात मागच आहे. प्रल्हादाने सांगितलं आई बाबा जे करतात ते धादांत खोट आहे, ह्याच्यामध्ये त्यांचं अधपतन आहे. मी जी भगवत भक्ती करते तोच परमात्मा मला एक तारणार, दुसरं कोणी तारणार नाही. तारो भला पांडुरंग शेवटी प्रास्किन करण्याकरता दिलं प्रल्हादाने. प्रल्हाद रक्षला अग्नीत जळात, विषाचा अमृत तुझ्या नामी. विषाचा अमृत चिडला हिरण्यकश्यप, चिडला महाराज. का रे म्हणजे एवढं 5 वर्षाचा आहे, तू ज्या देवाचं नाव घेतोय, तुला मारण्याकरता प्रयत्न करतोय, मरता मरणा म्हणले. सांग रे म्हणजे तुझा देव कुठं नाही, सांग बरं, त्याला बघतोच म्हणले. त्या नारायणाला तुझ्या देवाला पाहतो म्हणल्याबरोबर प्रल्हादानं सांगितलं बाबा तो कुठं आहे काय विचारताय म्हणले. कुठं नाही ती विचार. तो नाही आईसा ठाव उरला असे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे आकाश. ईश्वर सर्वभूतानां उद्देशीर्जुन तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानी. पुढे काय हा 18वाद येतं. ईश्वर सर्वभूतानां वृद्धीश्वरजून तिष्ठती ब्राह्मण सर्वभूतानी यंत्र विठाला विठाला. तो नाही कुठे सांगा, तो नाही आईसा ठाव उरला असे कवन, असं ठिकाण आहे का? मग तो हिरण्यकश्यप घाबरला, क्रोधाग्नीने लाल झालेला. विचारलं खांबात आहे का? हो आहे. हिरण्यकश्यपच्या खांबाला मंडपाला राजसभेला 80,000 खांब होते. तो केवढा असेल मंडप विचार करा. आणि त्या रागाच्या भरात दुर्जन तोलात मारी खांबावरी, स्तंभीन राहरी प्रगटाला. खांबावर लात मारल्याबरोबर परमात्मा खांबातून प्रगट झाली. जसं त्या हिरण्यकश्यपूला वरदान दिलं की तुला सजीवाकडून मृत्यू नाही, निर्जीवाकडून नाही, मानवाकडून नाही, दानवाकडून नाही, पशुकडून नाही, पशुकडून नाही, दिवसा नाही, रात्र नाही, आत नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, सगळ्या यातून सुटका काढत काढत देवाने नारसिंह रूप प्रकट केलं. सगळं शरीर मानवाचं, वरचं शिर सिंहाचं. दड मानव नाही, दड दानव नाही, वर नाही, खाली नाही. देवाने मांडून घेतला. दिवसा नाही, रात्री नाही, 3 सांजची वेळ गाठली. 3 सांज म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतरनं काही वेळ प्रकाश शिल्लक असतो, संधी म्हणतात त्याला. ती संधी काल देवाने गाठला, त्या वेळेला त्याला आणलं. अगोदर घनघोर युद्ध झालं दोघांचं, आणि मग रागाच्या भरात देवाने त्याला नखाने फाडला. फाडल्यानंतर परमात्म्यावर सगळ्या देवांनी पुष्पवृष्टी केली, त्याची स्तुती केली, त्याला आरती केली, ओवाळलं. पण परमात्मा काय शांत होत नव्हता. देवाचा तो आवेश अवतार आहे. देवाचे अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्ण असे 6 प्रकाराने परमात्मा अवतीर्ण होत असतो. त्यातला आवेश अवतार असलेला नरसिंह परमात्मा गुर 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 करत सगळ्या मंडपात फिरू लागले. जेव्हा रागात गेलेली स्वारी सगळीकडे फिरत होती, सगळ्या देवाला चिंता पडली. आता शांत होईल, मग शांत होईल, आता शांत होईल, कधी शांत होईल. सगळ्यांनी प्रयत्न केला देवाला शांत करण्याचा, पण परमात्मा काय शांत होईना. शेवटी सगळे देवाने ब्रह्मदेवाला विचारलं कसं करायचं.
ब्रह्मदेव म्हणला माझ्या बापाचं वर्म माहिती म्हणलं मला. काय? आमच्या आईला पुढं आणा म्हणला. मनुष्य किती बी रागात जाऊ द्या, बायकोला बघितल्यावर माझं तर असं आहे, तुमचं कसं माहित नाही. खरं आहे ते सांगावं, कंबर बांधून खोटं काय बोलावं, नाही का? किती बी रागात असू द्या मनुष्य, पण पत्नीला बघितलं की घाबरतो, शांत होतो. लक्ष्मी मातेला मोठा अहंकार झाला. मोठी नऊवार लुगडं, चांगली पैठणी नेसली, चांगले दागदागिने घातले, हातात सुवर्णाचं ताट घेतलं, दिवे घेतले, सगळं आरती करण्याकरता म्हणून आली खरी. आणि देवाचा तो नुसता आवाजच कानावर पडला, गुर 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 गुर. ए बाबा म्हणले, आपलं काम नाही बाबा म्हणली, तुमचा देव आणि तुम्ही बघून घ्या म्हणले. आता कसं करायचं? मग ब्रह्मदेवानं सांगितलं, ज्याच्या करता अवतीर झालाय त्याला करा म्हणले. पुढं राहिला आपला आणि गेला तर देवाचाच म्हणले. प्रल्हादाला पुढं केलं आणि प्रल्हादाला जेव्हा परमात्म्याने पाहिलं तेव्हा परमात्मा एकदम शांत झाला आणि प्रल्हादाला काकत घेतलं, उचलून घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला, भक्त सुखे निवाला, घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला, भक्ती सुखे निवाला, भक्ती सुखे निवाला. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, प्रल्हाद उच्चारी, दया सोडवी नरहरी, दया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी. भक्त सुखे निवाला, नाम नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडे नरहरी. उचलून घेतला कडेवरीन भक्त सुखे निवाला. निवाला म्हणजे शांत झाला. जसं वासराला गाय चाटती तसा परमात्मा त्याला चाटू लागला आणि शांत झाल्यावर मग प्रल्हादाने विचारलं, देवा एवढा राग चांगलाय का म्हणले. परमात्म्याने उत्तर गोड दिलं. परमात्मा सांगतो, प्रल्हादा त्याच्या मी रागाच्या भरात गुरगुर करत नव्हतो. मला काळजी वाटत होती, आमचं आणि हिरण्यकश्यपाचं युद्ध चालू असताना यदा कदाचित, तू लहान आहे, तुला जर का तुझ्या वडिलाविषयी प्रेम जागृत झालं, तू मध्ये पडला काय आणि आमच्या दोघांच्या झटापटीमध्ये यदा कदाचित तुला कुठं दगा फटका बसला काय, हे मला समजना. जोपर्यंत तू माझ्यासमोर दिसत नव्हता तोपर्यंत माझा राग शांत होत नव्हता, म्हणून मी राग करत होतो. काय साधना केली ती प्रल्हादाने? भगवत नामचिंतनाचा अट्टास केला. वेळोवेळा पारायण नारायण हे करी तेच नामधर पुन्हा कृतत्रयुगामध्ये अंगद या रूपाने वानर वेशामध्ये प्रगट झाले. काय उपासना केली ती? कुठलं यज्ञ कधी कर्म करायला गेले होते? ज्ञानोबरा गोड बोलतात. ज्ञानोबरांनी यादीच केली, श्रवणे कीर्तने झाली ती पावन, सनकादिक जान परम भक्त झाली ते विश्रांती याचका सखळा, जीवी जीवन कळा श्री मूर्ती रे. अरे कुणाचा उद्धार झाला, कुणाला विश्रांती मिळाली, अख्खी यादी दिली. पादसेवेने आक्रूर झाला ब्रह्मरूप, प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे. शेवट ज्ञानोबरा सांगतात, अरे झाडाचा पाला खाणारे, पाहुणी या झाडे वरबाळूनी पाला खाऊनी विठ्ठल आळवावे पशुयुनी, पण त्या पशुयुनीमध्ये अनंत भक्त राशी तरले ते वानर. शेवट महत्वाचं, ज्ञानदेवा घर
चिदानंदी. चिदानंदी या शब्दाचा अर्थ परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले. कशामुळे झाले? कीर्तन भक्तीमुळे झाले, श्रवण भक्तीमुळे झाले. तेच नामदेवराय पुढे उद्धव या रूपाने प्रगट झाले. त्याही अवतारात नामदेवरायांनी कुठली पूजा अर्चा करत बसले होते? नाही. नामदेवराय त्याही युगामध्ये भगवत भक्तीचाच अट्टहास केला. इतका अट्टहास की सगळ्या यादव कुळाचा नाश केला. पण उद्धवाला मागं ठेवलं. नुसतं मागं ठेवलं नाही, स्वतः जवळचं असलेलं गुह्य ज्ञान चतुश्लोकी भागवत ते उद्धवाला दिलं जगत उद्धारासाठी. मग ते उद्धवाने त्याचा प्रसार केला. तेच नामदेवराय कलियुगामध्ये नामदेवराय या रूपाने प्रगट झाले. नामदेवराय सांगतात, आम्ही अनंत भक्त अवतारामध्ये मागे बहुता जन्मी हेच करीत आलो. आम्ही भवता परिश्रमी दुःखे पिढी. कशामुळे केलं? गरजो हरीचे पवाडे साधन आहे. गरजो हरीचे पवाडे मिळवू वैष्णव बाजरे पाजर रोकडे काढू पाषाणामध्ये. आता आम्ही त्याही युगात केलं, याही युगात भगवत भक्तीच करणार. का करणार? तर ही भगवत भक्ती सामान्य नाही. ही भक्ती ज्याने अंगीकार केलेला आहे त्या भक्तीच्या योगाने त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. नामाचा धारक विष्णू रूप देख वैकुंठीचे सुकरुडे पायी निराकार देवाकार असे आला भक्ती पैस्थापिला नाम मात्रे. तुमचं घड्याळ 5 मिनिटं पुढे आणि माझं माग आहे, त्याच्यात फरक पडा झाला. सांगायचा बोला की. नामाचा धारक विष्णू रूप देख. नाही दुमाळी 12 अक्षरी. नामाचा आधार 12 अक्षर. सुंदर ते ध्यान उभे विटेवर. विष्णू रूप देख वैकुंठीचे सुकरुडे पायी. नामाचा धारक, नामाचा धारक, नामाचा धारक विष्णू. विष्णु रूप देख नामाचा धारक विष्णु रूप देख.
नामधारक विष्णू रूप देख वैकुंठीचे सो करुळे पायी. नामधारक सांगतात नामधारक सामान्य नसतो. नामधारक हा भगवंतासारखाच भगवंताच्याच रूपाला प्रकट झालेला असतात. विष्णू रूपच असतात. कशावरनं? वैकुंठीचे सुख करुळे पायी. त्याच्या चरणावर वैकुंठाचं सुख लोळण घेतं. जसं परमात्म्याच्या ठिकाणी वैकुंठाचं सुख आहे. तुकोबरा देवाला सांगतात नको आम्हाला जा, नको वैकुंठीचा वास. असे येत सुखानाश अद्भुत हा रस. कथा काळी वैकुंठ पोपट चुनाट चोपडी नको आडाआडी. आमचे मोठे बाबा एक अर्थ सांगायचे. पंढरीचा वारकरी ते अधिकारी म्हणजे काय? त्यांना मोक्ष प्राप्त होतो असंच ना. पंढरीची वारी केल्यावर मोक्ष मिळतो असंच ना. तसं नाही. अधिकारी म्हणजे मालक. आपण उचलून दुसऱ्याला देण्याची ताकद ज्यांच्या हातात आहे मोक्ष ते पंढरीचा वारक. वैकुंठीचे सुख रुळे पाही. त्यांच्या चरणावर वैकुंठातलं सुख चरण लोळण घेत. हाच परमात्मा नामधारकामुळं निराकार देव आकार असे आला भक्ती पै स्थापिला नामरूपा. हा परमात्मा निराकार असलेला निर्गुण निराकार परमात्मा. पण या भगवत भक्तांनी आणि याला रूपा बळेन करून खळे हरिदासी. त्याला मूर्ती रूपाला आणलं. त्याला सगुण साकार केलं. नुसतं सगुण साकार केलं नाही, विटेवर उभा केलं नाही का. त्याला विटेवर उभा करून तू स्वामी मी सेवक उंच पद नीचे एक ऐसे करावे कौतुक नको करू खंडना. देवाला तुकोबराय म्हणतात देवा आम्हाला तुझ्याकडनं काही अपेक्षा नाही. तू आमचा स्वामी असावा, आम्ही तुझे सेवक असावे. आम्ही गळ्यामध्ये एक विणा घ्यावा, हातात चिपळ्या घ्याव्या, टाळ घ्याव्या, तुझ्या पुढं थैथया थैथया भजन करून नाचावं आणि तू आमच्या भजनामध्ये तल्लीन होऊन आमच्या भजनामध्ये रंगून जावं. नामदेवाच्या जीवनातला गोड इतिहास आता सांगत बसत नाही. दिवाळीचा सण आला आणि दिवाळीच्या सणाला नामदेवरा विटेवर उभा. नामदेवराला देवाने विटेवर उभा केलं. आपण नामदेवराच्या घरी गेले आणि जेव्हा पुन्हा परत आले नामदेवराय देव नामदेवराला म्हणतात नामदेव उतर आता खाली मला विटेवर उभा राहू दे. नामदेवराय म्हणले अरे खुर्ची करता लोक प्राण देतात आणायचा मिळेल सोडतो काय म्हणले. आणि नामदेवा तसं नाही हे विटेचं अवघड आहे. हो मला सगळं माहिती म्हणले. अंगावर जबाबदारी पडली की मनुष्य शहाणा होत असतो नाही का. काय तुकोबराचं वाक्य आहे जया श्री कारभार बुद्धी सार्थयाची. अंगावर जबाबदारी पडली की मनुष्य आपोआप शहाणा होतो. ती पूर्वी म्हणायचे लग्न लावून द्या, आता आधीच सगळं होत आहे काय राहिलं आता लग्नाचं. देवाने सांगितलं देवाची चेष्टा केली नामदेवरायने. पण प्रत्यक्ष नामदेवराय जेव्हा खाली उतरले देवाला म्हणतात कशाला आम्हाला तुझ्या पदाचे अभिशास. अरे आम्ही भक्त आहेत नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा. आम्ही भक्त आहेत. आम्ही विष्णुदासी सांडिली वासना. तुम्ही नारायणा कुळवाडे. आम्हाला दुसरे कशाची अपेक्षा नाही, फक्त भक्ती हीच आमच्याकडनं घडावी एवढीच अपेक्षा. नामाचा धारक निराकार देव आकार असे आला भक्तीपै स्थापिला नामरूपान. हे भगवत भक्त भक्तीच्या बळावर त्या निराकार परमात्म्याला आकाराला आणतात, उकाराला आणतात, त्याला नाव देतात, त्याला उभा करतात विटेवर. नाम मंत्र बीज जोवरी नाही जया तोवरी केशवदया प्राप्त नाही. नामदेवराय सांगतात जोपर्यंत नाममंत्राचा आपण उच्चार करत नाही, नामाचा म्हणजे भक्तीचा आपण अंगीकार करत नाही, तोपर्यंत परमात्मा आपल्याला प्राप्त होणार. काय असतं काही लोकांना सवय असते उगा काहीतरी आपलं अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. अनेक बुद्धीचे तरंग भगवत नामाने
असं कस काय आमची काय ब्रह्मरूप होईल? नाथ महाराज म्हणतात, बाबा निर्गुणी पावले सगुणी बसता आणि विकल्प धरिता जीवा जडे. जीवा जडे निर्गुणी पावले सगुणी बसता. भगवत नाम कसला दिसत नाही, पण त्याचा अंगीकार केल्यानंतर परमात्माच्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तुझं सगुणी म्हणो की निर्गुणी रे. सगुणी निर्गुणी एकू काळे माऊलींचं आवडतं प्रमाण कोणतं? बाप रुक्मादेवी वरू सगुणी निर्गुण रूप विटेवरी आजरेकर फळाचा प्राण. ही प्रमाण म्हणजे हे प्रमाण झालं नाही असं त्यांचं कीर्तनच होत नाही. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदिले. अरे सगळं तुझ्यापासूनच आहे. सगुण बी तूच आहे, निर्गुण बी तूच आहे, गुणातीत बी तूच आहे. नाही का? नाम मंत्र बीज नाही जोवर जया तोवर केशव तया प्राप्त नाही. नामा म्हणे नाम केशव केवळ जानती प्रेम हरिभक्ती. परमात्मा म्हणजेच नाम आणि नाम म्हणजेच परमात्मा. बीजा आणि फळ हरीचे नाम. सकळ पुण्य सकळ धर्म सकळ कळाचे हे वर्म आणि निवारी श्राम सकळ ही. सगळ्या दुःखातून मुक्त करण्याकरता कलियुगामध्ये एकमात्र जर का पर्याय कोणता असेल तर ती भगवत भक्ती. आणि त्या भक्तीचा अंगीकार केल्यानंतर मग मात्र परमात्मा आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून देतो. ज्ञानेश्वर
Hare